हळशेप अंतर्गत या ठिकाणी युनिट सेकंड, या ठिकाणी युनिट सेकंड मधला या ठिकाणी भूकंप हा जो चॅप्टर आहे तर भूकंपाविषयी आपण माहिती बघणार आहोत. तर ही माहिती सांगत असताना मी प्राध्यापक पी.डी. डोंगरवार, स्वर्गीय मनसाराम बोर्डे कला महाविद्यालय गणेशपूर भंडारा भूगोल विषयाचा प्राध्यापक असून या ठिकाणी आपण भूकंपाच्या बाबतीमध्ये आपण माहिती बघत आहोत. तर या ठिकाणी भूकंप आता कशाला म्हणतात तर याच्या बाबतीमध्ये कदाचित बऱ्याचशा लोकांनी बऱ्याचदा याची कल्पना असेल. भूकंप जर याचा आपण शब्दशः अर्थ बघितला भू अधिक कंप. भू अधिक कंप म्हणजे भुई ज्याला आपण जमीन म्हणतो, जमिनीला कंपने निर्माण होणे. कंपनी म्हणजे या ठिकाणी हादरे बसणे ज्याला आपण म्हणतो की कंप पावला. कंप पावला म्हणजे या ठिकाणी जी जमीन असेल, जो भूभाग असेल तर त्या भूभागाला म्हणजे भूपृष्ठावरचे जे चित्र असेल त्या भूपृष्ठावरचे जे चित्र आहे तर भूपृष्ठावरचे चित्र म्हणजे भूपृष्ठावर परिवर्तन घडवून आणणारे ज्या काही शक्ती आहेत तर या परिवर्तन घडवून आणणाऱ्या शक्तीमध्ये भूकंप हे जे आहे हे एक या ठिकाणी खूप शक्तिशाली एक घटक आहे. मग शक्तिशाली घटक आपण याला का म्हणतो? शक्तिशाली घटक यासाठी म्हणतो कारण की क्षणार्धात अवघ्या काही मिनिटांमध्ये अवघ्या काही क्षणामध्ये तुमच्या भूपृष्ठावरती भूभागावरती या ठिकाणी परिवर्तन घडवून आणतो. आणि हे जसं परिवर्तन घडवून आणतो त्याच्यामुळे भूकंप हा जो घटक आहे भूकंपाला खूप महत्त्वाचं स्थान आहे. तर याच्याकरता आपण वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी याचे जे वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत तर या ठिकाणी आपण व्याख्या करू. तर पहिली एक व्याख्या वर्सेस्टरनी एक व्याख्या केलेली आहे. वर्सेस्टरनी या ठिकाणी काय म्हटलंय? भूपृष्ठावरील किंवा भूपृष्ठाखाली किंवा भूपृष्ठावरील किंवा भूपृष्ठाखाली असलेल्या खडकांच्या संतुलनात बिघाड निर्माण होऊन भूपृष्ठ कंपन पावते. त्याला भूकंप असे म्हणतात. या ठिकाणी वर्सेस्टरच्या मतानुसार भूपृष्ठावरील किंवा भूपृष्ठाखाली असलेले जे खडक आहेत वेगवेगळे जे पदार्थ असतील, खनिज पदार्थ असतील, मूलद्रव्ये असतील तर यांचे जे संतुलन असते यांच्या संतुलनामध्ये बिघाड निर्माण होतो. व यांच्या संतुलनामध्ये जेव्हा बिघाड निर्माण होतो म्हणजे हे ज्या स्थितीमध्ये आहे हे त्या स्थितीमध्ये राहू शकत नाही. आणि त्या स्थितीमध्ये राहू शकत नसल्यामुळे ते काय करतात? वर येण्याच्या किंवा भूपृष्ठाला हादरे देण्याचा प्रयत्न करतात. आणि हे याच्यामुळे हा जो भूपृष्ठ आणि या भूपृष्ठाखाली असलेला हा जो भूगर्भ आहे तर या भूगर्भामधून या ठिकाणी जे खडक असतील, वेगवेगळे खडक असतील, वेगवेगळे पदार्थ असतील हे काय करतात? वर येण्याचा जेव्हा प्रयत्न करतात आणि वर येण्याच्या प्रयत्नामध्ये जेव्हा भूपृष्ठाला हादरे देतात, धक्के देतात किंवा हादरे देतात आणि याच्यामुळे हा भूपृष्ठ कंपायमान होतो. म्हणजे या ठिकाणी भूपृष्ठामध्ये हालचाली घडून येतात आणि ह्या ज्या हालचाली घडून येतात हालचाली म्हणजे या ठिकाणी भूकंप. त्याच्यानंतर एक दुसरी व्याख्या या ठिकाणी सांगितली आहे WG मूळ. तर जे WG मूळ यांच्या मतानुसार नैसर्गिक कारणाने मानव निर्मित नाही तर नैसर्गिक कारणाने भूपृष्ठाखाली निर्माण झालेल्या
हालचालीमुळे भूपृष्ठाला हादरे बसतात. त्याला भूकंप. तर या ठिकाणी नैसर्गिक कारणामुळे या ठिकाणी मानवनिर्मित घटक सुद्धा असू शकतात. कारण की जेव्हा भूकंप होतो म्हणजे भूपृष्ठाखाली घटक आहे, तर भूपृष्ठाखाली अशा प्रकारची घटना घडण्यासाठी याला मानव कारणीभूत असतो. आणि याला जेव्हा मानव कारणीभूत असतो म्हणजे मानव का म्हणून कारणीभूत असतो, परंतु या ठिकाणी म्हटलं आहे की नैसर्गिक कारणामुळे भूपृष्ठाच्या खाली नैसर्गिक कारणामुळे भूपृष्ठाचा जो खालचा भाग आहे, तर या भूपृष्ठाच्या खालच्या भागामध्ये जे काही हालचाली घडून येतात आणि या हालचालीमुळे भूपृष्ठाला हादरे बसतात. जेव्हा भूपृष्ठाला या ठिकाणी हादरे बसतात, तर भूपृष्ठाला हादरे बसल्यामुळे या ठिकाणी भूपृष्ठ कंपायमान होतं. आणि हा भूपृष्ठ इथे कंपायमान झाल्यामुळे भूपृष्ठाला कंपायमान होणे म्हणजे याला आपण भूकंप असतो. म्हणजे या दोन्ही व्याख्या आपण जरी बघितल्या तर दोन्ही व्याख्यांचा अर्थ एकच निघतो असा की भूपृष्ठ जो आहे तर भूपृष्ठाला हादरे बसण्याची जी प्रक्रिया असते, भूपृष्ठाला हादरे बसण्याच्या प्रक्रियेला या ठिकाणी भूकंप असे म्हणतात. त्याच्यानंतर मग आपण बघू की भूकंप निर्मितीची कारणे. ह्या ज्या आपण व्याख्या बघितल्या तर भूकंप निर्मितीची जी कारणे आहेत तर तर भूकंप निर्मितीची जी कारणे आहेत ते आपण कारणे कशा प्रकारची आहेत ते आपण कारणे या ठिकाणी. पहिलं आहे भूकंप निर्मितीची कारणे. तर भूकंप निर्मितीच्या कारणामध्ये या ठिकाणी जगातील जे विविध भूकंप घडून आले तर या विविध भूकंपाच्या अध्ययनावरून असे एक लक्षात आले आहे की खालील कारणामुळे त्या ठिकाणी भूकंप घडून येतात. तर त्याच्यापैकी जो पहिला आहे ज्वालामुखी प्रक्रिया. तर ही जी ज्वालामुखी प्रक्रियेमधला जो काय भूकंप घडून येतो, तर ज्वालामुखी प्रक्रिया घडत असताना हा या ठिकाणी भूपृष्ठ, तर या भूपृष्ठाला आतमधल्या या ठिकाणी अंतर्गत भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये इथून जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो आणि हा ज्वालामुखीचा उद्रेक या ठिकाणी होत असताना हे जेव्हा वरच्या भागामध्ये ज्वालामुखीचा शिलालेख बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आणि शिलालेख जेव्हा बाहेर येण्याचा प्रयत्न करतो तर बाहेर येण्याच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी हा भूपृष्ठाला काय करतो, भूपृष्ठाला धक्के देतो. आणि भूपृष्ठाला धक्के देत असल्यामुळे या ठिकाणचा जो भूपृष्ठ आहे हा कंपायमान होतो. आणि हा भूपृष्ठ कंपायमान झाल्यामुळे जो काही भूपृष्ठाला धक्के बसतात, भूपृष्ठ जेव्हा कंपायमान होतो तर त्याला अशा प्रकारचे जे हादरे बसतात याला ज्वालामुखीय भूकंप असे म्हणतात. याला म्हणतात ज्वालामुखीय भूकंप असे आपण म्हणतो. तर हे झालं ज्वालामुखीय भूकंप म्हणजे ज्वालामुखी प्रक्रिया. तर अशा प्रकारचा जो भूकंप आहे आणि हे जे असतात हा ज्वालामुखी भूकंपाचे क्षेत्र हे मर्यादित असते. या ठिकाणी 150 ते 200 किलोमीटर क्षेत्रामध्ये याचे जे परिणाम आहेत 150 ते 200 किलोमीटर जे क्षेत्र असते तर त्या क्षेत्रामध्ये याचे परिणाम दिसून येतात. म्हणजे याचे जे परिणाम असतात तर याचे परिणाम 150 ते 200 किलोमीटरचं जे किलोमीटर क्षेत्र असेल या ठिकाणी याचे परिणाम आपल्याला दिसून येतात. आणि अशा प्रकारचे भूकंप आहे हा 1883 मध्ये क्राकाटोआ बेट जे आहे तर क्राकाटोआ बेटावर ज्वालामुखीचा जो उद्रेक आहे तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे भूकंप आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर जर दुसरा आहे भूपटल भ्रंश. तर जे भूपटल भ्रंश आहे तर भूपटल भ्रंशामुळे या ठिकाणचे जे खडक असतात तर या खडकांवरती जो काही दाब पडतो, हे जे खडक आहे तर या खडकांवरती कसा वरून जेव्हा दाब पडतो तर हा दाब पडल्यामुळे याच्यातले जे काही खडक असतात ते काही खडक खालच्या भागामध्ये काय दाबले जातात
त्या ठिकाणी जी गॅप असेल तर त्याच्यामुळे जो भूपृष्ठ जो असतो त्या भूपृष्ठाचा समतोल बिघडतो आणि त्याच्यातला जर एखादा भूभाग खाली खचला जातो किंवा एखादा भूभाग या ठिकाणी हा भूभाग खाली खचणे हा भूभाग या ठिकाणी खाली खचणे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जो भूपृष्ठ आहे या भूपृष्ठ काय होणे कंपायमान होणे हा भूपृष्ठ कंपायमान होणे किंवा भूपृष्ठ जो आहे याला हादरे बसणे तर या हादरे बसण्यामुळे भूपृष्ठाला हादरे कशामुळे बसले या ठिकाणचा जो दगड असेल हा दगड खाली जाण्याचा प्रयत्न करतो आणि खाली गेल्यामुळे या ठिकाणचा जो भूभाग आहे जो भूपृष्ठ आहे हा भूपृष्ठ कंपायमान होतो आणि हा भूपृष्ठ कंपायमान झाल्यामुळे भूपृष्ठाला जेव्हा या ठिकाणी धक्के बसतात म्हणून याला आपण भूपटल भ्रंश म्हणजे भूपटल जो आहे जो भूमी स्वरूप जे आहे वरचा जो भूभाग दिसतो आहे तर या ठिकाणी याला भ्रंश झाला हा भ्रंश झाल्यामुळे जे भूकंपाची निर्मिती होते त्याला आपण भूपटल भ्रंश असा आणि हे जे भूकंप असतात ते अत्यंत विनाशकारी असतात आणि हे विनाशकारी त्याच्यामुळे याचा जो परिणाम असतो हा परिणाम सुद्धा खूप मोठ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत असतो आणि 1934 मध्ये बिहारमध्ये 1934 ला बिहार आणि ऑगस्ट मध्ये 1950 मध्ये आसाम इथं बिहार आणि आसामला अशा प्रकारचे जे भूकंप आहेत ते अशा प्रकारचे भूकंप या ठिकाणी झाल्याचे आपल्याला दिसून येते त्याच्यानंतरचं मग आहे नंबर 3 स्थितिस्थापक भूकंप तर हा जो स्थितिस्थापक भूकंप असतो तर या ठिकाणी जसं आपण स्थितिस्थापक मध्ये सांगितलं की या ठिकाणी जो खडक असतो तर या खडकांमध्ये सुद्धा लवचिकपणा मऊपणा जसं आपण रबर बघितलं तर रबराला आपण काय करतो एका लेवल पर्यंत आपण ताणतो एका लेवल पर्यंत ताणल्याच्या नंतर शेवटची जी अवस्था असते तर त्या परिस्थितीमध्ये हा रबर या ठिकाणावरून तुटतो रबर तुटल्याच्या नंतर त्या ठिकाणी परत आपण जरी त्याला सोडलं तर तो आपल्या मूळ स्थितीमध्ये येण्याचा जेव्हा तो येण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी जे काही खडक असतात तर हे खडक सुद्धा मुलायम असतात आणि हे या ठिकाणी दोन्ही भागामध्ये जेव्हा जात पडतो किंवा या ठिकाणी जेव्हा ताण निर्माण होतो तर ताण निर्माण झाल्यामुळे हा जो खडक असेल हा खडक दुभंगतो त्या ठिकाणी जो खडक असतो तो खडक तुटतो आणि मग त्याच्यावर ते एकदम तुटतात आणि त्याच्यानंतर मग तो जेव्हा मूळ जागी येण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तर मूळ जागी येण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर मूळ जागी येण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तर त्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी भूपृष्ठाला जे धक्के बसतात त्याच्यामुळे भूपृष्ठाला या ठिकाणी जे धक्के बसत असतात तर त्या धक्क्यांना किंवा त्याला आपण स्थितिस्थापक भूकंप असं त्याला म्हणजे स्थितिस्थापक भूकंप म्हणजे पूर्वीची स्थिती स्थापन करण्यासाठी जे भूपृष्ठाला जे काही धक्के बसतात तर ते धक्के जे बसणे भूपृष्ठ कंपायमान होणे भूपृष्ठाला धक्के बसणे म्हणजे स्थितिस्थापक भूकंप म्हणजे पूर्वीची स्थिती भूपृष्ठावर असलेली पूर्वीची स्थिती स्थापन करण्यासाठी जे निर्माण केलेले किंवा याला भूपृष्ठाला जे धक्के बसणे म्हणजे याला आपण स्थितिस्थापक भूकंप असं आपण या ठिकाणी म्हणतो त्याच्यानंतर मग आहे समस्थायी भूकंप किंवा त्याला आपण समस्थायी भूकंप जो आपण म्हणतो तर समस्थायी भूकंप नंबर 4 समस्थायी भूकंप तर मग समस्थायी भूकंपामध्ये या ठिकाणी असं होते की जेव्हा हा आपला समुद्र त्या समुद्रामध्ये एखादा जो विविध पर्वतीय भागामधून या ठिकाणावर वेगवेगळ्या नद्या वाहून येतात आणि या नद्या या ठिकाणावरून गाळ वाहून आणतात ह्या नद्या जेव्हा या ठिकाणावरून गाळ वाहून आणतात म्हणजे इथे पर्वताची झीज होते दरवर्षी पर्वताची झीज होत जाते आणि ही जी झालेली जी झीज असेल ह्या नद्या काय करतात आपल्यासोबत या ठिकाणी समुद्रामध्ये गाळ मग अशा प्रकारे जेव्हा समुद्रामध्ये पण गाळाचे संचयन या ठिकाणी वाढत जाते आणि समुद्रामध्ये जेव्हा गाळाचे संचयन वाढत जाते तर कदाचित कालांतराने एक वेळ अशी येते की या ठिकाणचं संचयन वाढते म्हणजे हा भाग उंचा होतो आणि हा जो भाग असेल तर हा भाग खाली जातो मग जेव्हा हा भाग उंचा होतो हा भाग खाली जातो म्हणजे साहजिकच या ठिकाणी या ठिकाणचं वजन वाढत जाते आणि या ठिकाणचे वजन कमी येते
जेव्हा एका ठिकाणचे वजन जास्त आणि एका ठिकाणचे वजन कमी असेल तर याच्यामुळे काय होते, याच्यामुळे जो सागर तळ आणि जो भूमिभाग जो पर्वतीय भाग असेल तर याच्यामुळे जे भूभाग जे असतात ते भूभाग एकमेकांकडे सरकतात किंवा एकमेकांकडे खाली पडून जाण्याच्या प्रयत्नामुळे अशा ठिकाणी जो भूभाग असेल तर या भूभागाला काही धक्के बसतात, या भूभागाला हादरे बसतात आणि या भूभागाला हादरे बसल्यामुळे जेव्हा या ठिकाणी भूभागाला हादरे बसतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो समस्थायी भूकंप. म्हणजे इथले जे स्थापना जी झालेली आहे, जे ठिकाण आहे तर हे ठिकाण स्थापन करण्यासाठी जे स्थायी या ठिकाणी जे घडलेले जे प्रयत्न आहेत म्हणजे हा पर्वत आणि समुद्र तर याच्यामुळे जे निर्माण झालेली जी घटना आहे त्याला आपण समस्थायी भूकंप म्हणतो. त्याच्यानंतर आपण बघू वायूचे प्रसरण. वायूचे प्रसरण हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी जेव्हा मी म्हटलं की जेव्हा भूकंप बालामध्ये जेव्हा उद्रेक होतो मग वरून पडणारे जे जमीन जे पाणी असते पावसाचं पाणी या ठिकाणी जमीन बरंचसं पाणी जमिनीमध्ये मुरलेलं असते, काही पाणी या ठिकाणी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहत जात असते. जे पाणी या ठिकाणी जमिनीमध्ये मुरते, जमिनीमध्ये मुरल्याच्या नंतर भूगर्भामध्ये जी उष्णता असेल आणि बाहेरून पडणारा या ठिकाणी दाब, बाहेरून पडणारा दाब आणि भूगर्भामध्ये जी उष्णता असेल त्याच्यामुळे या ठिकाणी जे पाणी असेल या पाण्याची वाफ होते आणि ही वाफ जेव्हा या ठिकाणी वरती दिसली, जेव्हा वर भूपृष्ठावरती येण्याचा प्रयत्न करते तर भूपृष्ठावरती येण्याच्या प्रयत्नामुळे हा जो भूभाग जो भूपृष्ठ आहे त्याला धक्के देत असते आणि अशा प्रकारे जे भूकंपाची निर्मिती झालेली असते त्याला आपण वायूच्या प्रसरणामुळे हा भूकंपाची निर्मिती होते. हा एक कारण या ठिकाणी सुद्धा सांगितले आहे. त्याच्यानंतर एक सहावा आहे समस्थायित्वाचा सिद्धांत. समस्थायित्वाचा सिद्धांत या ठिकाणी आपण समस्थायी भूकंप म्हटलं होतं तर या ठिकाणी समस्थायित्वाचा जो सिद्धांत आहे, समस्थायित्वाचा सिद्धांत या ठिकाणी सांगितलं आहे की आपण वेगवेगळे जे भूगर्भाची जी निर्मिती झालेली आहे, जे भूपृष्ठाची निर्मिती आहे या ठिकाणी वेगवेगळ्या प्लेट्स आढळून येतात आणि या प्लेट्स या ठिकाणी कुठेतरी कोणत्या तरी भागावरती तरंगत असाव्या असा एक अंदाज लावतो. जेव्हा ह्या वेगवेगळ्या प्लेट्स ह्या वेगवेगळ्या प्लेट या ठिकाणी तरंगत आहेत आणि ह्या वेगवेगळ्या प्लेट तरंगत असल्यामुळे या ज्या प्लेट्स आहेत ह्या प्लेट्स एकमेकीकडे सरकत असतात आणि ह्या ज्या प्लेट आहेत तर या प्लेट सरकण्याचे जे आहे या ठिकाणी सरकण्याचा जो वेग आहे तर सरकण्याचा वार्षिक वेग 5 ते 15 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर ते 15 सेंटीमीटर पर्यंत ह्या सरकतात आणि ह्या जेव्हा एकमेकीकडे जेव्हा सरकतात ह्या प्लेट एकमेकीकडे सरकण्याच्या अवस्थेमध्ये काय होते, या ठिकाणावरून वेगवेगळे पण गॅसेस जे वायू असतात हे गॅसेस निघतात किंवा ह्या जेव्हा एकमेकींवरती जेव्हा आढळतात, ह्या जेव्हा एकमेकींवरती आढळतात तर आढळल्यामुळे जेव्हा भूपृष्ठाला धक्के बसतात, जेव्हा भूपृष्ठ कंपायमान होतो तर भूपृष्ठ अशामुळे कंपायमान होण्याच्या अवस्थेला या ठिकाणी आपण समस्थायी भूकंप किंवा समस्थायित्वाचा सिद्धांत या ठिकाणी आपण असं म्हणत असतो. त्याच्यानंतर मग हे आपण बघितले 6 ज्याला आपण 6 प्रकार काय म्हणता येणार तर या 6 कारणांमुळे भूकंप होत असतात असं या ठिकाणी. म्हणजे हे 6 कारणे आहेत भूकंप होण्यासाठी, हे 6 घटना घडत असतात आणि 6 घटना घडत असल्यामुळे याच्यानुसार पृथ्वीवरती भूकंप होतात. त्याच्यानंतर मग आता गटेनबर्ग आणि रिश्टर, गटेनबर्ग व रिश्टर यांच्या नावानुसार या ठिकाणी याच्या नावानुसार जे भूकंप मोजण्याचे जे यंत्र आहे तर भूकंप मोजण्याचे यंत्र तयार केलं आहे त्याला आपण रिश्टर स्केल असं म्हणजे त्या ठिकाणी भूकंप घडून येतो तर भूकंप घडून आल्याच्या नंतर त्याची तीव्रता मोजण्यासाठी याचे जे मापन आहे ते रिक्टर स्केलवर केले आणि हे रिक्टर स्केलवर आपण करतो. म्हणजे जे आपण रिक्टर स्केल ज्याला आपण म्हणतो म्हणजे जे रिश्टर आहे, रिश्टर नावाचे शास्त्रज्ञाने हे जे तंत्र आहे ते शोधून काढलं तर अशा प्रकारे यांच्या मतानुसार या ठिकाणी 3 प्रकारचे भूकंप घडून येतात. त्याच्या पहिला जर साधारण खोलीवरील साधारण खोलीवरील जे भूकंप आहे
मध्यम खोलीमध्ये जो आहे तो 50 किलोमीटर ते 250 किलोमीटर, हे जो 50 किलोमीटर ते 250 किलोमीटर. आणि त्याच्यानंतर जो तिसरा आहे अधिक खोलीवरील भूकंप, या ठिकाणी 250 ते 700 किलोमीटर, ते 700 किलोमीटर पर्यंत जो आढळणारा जो घडून येणारे जे भूकंप असतात तर त्याला अधिक खोलीवरील भूकंप आपण असं म्हणतो. अशा प्रकारे या ठिकाणी जे भूकंप घडून येतात आणि भूकंप का घडून येतात, भूकंप घडून येण्याची कारणे, याचे आपण भूकंप घडून येण्याची कारणे आणि त्याच्यानंतर आपण याच्यानंतरचा जो पिरियड होईल तर याच्यानंतरच्या पिरियडमध्ये आपण बघू भूकंप लहरी आणि भूकंप निर्मिती आणि याचे जे परिणाम असतात त्या परिणामांच्या बाबतीमध्ये आपण याच्या